अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का, कितीही मेहनत करा, दिवस रात्र काम करा, पैसा कमवा, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. कधी अचानक मोठा खर्च उभा राहतो, कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी नोकरी असूनही समाधान मिळत नाही, आणि कधी घरात एवढं तणावाचं वातावरण तयार होतं की लक्ष्मी घरात येते पण थांबत नाही. पण स्वामी भक्तांनो, यामागे फक्त नशीब कारणीभूत नसतं. अनेक वेळा आपल्या घरातील काही वास्तुदोष आपल्या आयुष्यातील पैसा, सुख, शांतता आणि यश हळूहळू खेचून घेत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पैसा टिकत नाही यामागची वास्तूची 3 मोठी कारणं. घरातील कोणत्या चुका व्यवसाय आणि नोकरीवर परिणाम करतात. झोप न लागणे, सतत तणाव, अतिविचार यामागचा वास्तुदोष. मीठ, नारळ, गौरी यांचे प्रभावी उपाय आणि घरात भरभराट यावी यासाठी रोज करायचे साधे पण अत्यंत प्रभावी उपाय. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या घरातली एखादी छोटी चूक तुमच्या आयुष्यातील मोठा अडथळा बनली असेल. स्वामी भक्तांनो, अनेक लोकांचे एकच तक्रार असते, आम्ही खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. कधी व्यवसायात ऑर्डर येतात पण पैसे अडकतात, कधी नोकरीत मेहनत करूनही प्रमोशन मिळत नाही, कधी घरात अचानक खर्च वाढतात, आणि कधी कोणतंही कारण नसताना आर्थिक तणाव वाढत जातो. पण वास्तुशास्त्रानुसार यामागे 3 मोठे दोष असू शकतात, आणि यातील पहिला दोष म्हणजे नैऋत्य दोष. स्वामी भक्तांनो, नैऋत्य दिशा म्हणजे नेतृत्वाची दिशा. ही दिशा आपल्याला निर्णय क्षमतेशी जोडलेली असते. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, पुढे काय करायचं हे स्पष्ट असणं, कामात स्थिरता असणं, हे सगळं नैऋत्य दिशेशी संबंधित असतं. पण जर या दिशेमध्ये वास्तुदोष असेल तर माणूस सतत गोंधळात राहतो, निर्णय घेताच येत नाहीत. एक काम सुरू करायचं की दुसरं कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे पैसे गुंतवायचे, काय योग्य आणि काय अयोग्य, मन सतत संभ्रमात राहतं. आणि स्वामी भक्तांनो, ज्या व्यक्तीचे निर्णय वेळेवर होत नाहीत त्याच्या आयुष्यात पैसा सुद्धा वेळेवर येत नाही. कारण निर्णय नाही तर कृती नाही, कृती नाही तर परिणाम नाही, आणि हळूहळू एक दुष्टचक्र सुरू होतं. म्हणून घरात नैऋत्य दिशेचा दोष असू देऊ नका. ब्रह्मस्थानाचा दोष. स्वामी भक्तांनो, घराचं ब्रह्मस्थान म्हणजे त्या घराचं मन. जसं आपल्या शरीरात मन असतं तसंच घरामध्ये ब्रह्मस्थान असतं, आणि जर हेच ब्रह्मस्थान चुकीचं असेल तर घरातील लोकांच्या मनावर दडपण वाढतं. माझा व्यवसाय चालेल का, पैसे पुरतील का, भविष्य सुरक्षित आहे का, काही वाईट तर होणार नाही ना, अशा नकारात्मक विचारांनी मन भरून जातं. स्वामी भक्तांनो, ज्या घरात सतत भीती आणि तणाव असतो त्या घरात यश टिकत नाही. कारण मन आधी हरतं आणि नंतर परिस्थिती हरते. म्हणून ब्रह्मस्थान नेहमी स्वच्छ, मोकळं आणि हलकं ठेवा. बेडरूमचा वास्तुदोष. स्वामी भक्तांनो, अनेक लोकांना वाटतं बेडरूम म्हणजे फक्त झोपायची जागा, पण वास्तुशास्त्रानुसार बेडरूम ही तुमच्या मानसिक शक्तीची जागा असते. तुम्ही शांत झोपलात तर तुम्ही यशस्वी होता, पण बेड खाली कचरा, वरती पसारा, माळ्यावर अडगळ, डार्क रंग, मळकट पडदे, हे सगळं तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम करतं. स्वामी भक्तांनो, बेडरूम ही स्टोर रूम नाही, ती शांततेची जागा आहे. म्हणून बेड खाली काही ठेवू नका, माळ्यावर अनावश्यक वस्तू ठेवू नका. खोली स्वच्छ ठेवा. फ्लेम येलो, पिंक किंवा लाईट रंग वापरा. फक्त पडद्याचे रंग बदलल्यानंतर देखील अनेक लोकांच्या व्यवसायात सकारात्मक बदल दिसून आले आहेत, कारण रंगांचा प्रभाव हा थेट मनावर पडतो. झोप लागत नाही. स्वामी भक्तांनो, आजकाल अनेक लोकांना एक समस्या खूप त्रास देते. रात्री झोप लागत नाही, सतत विचार सुरू असतात, मन शांत होत नाही, शरीर थकलेलं असतं पण डोळे मिटत नाहीत. यामागे देखील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो.
पण त्याचबरोबर आपली जीवनशैली देखील जबाबदार असते. आजकाल रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, स्क्रीनकडे पाहत राहणं, मेंदूला सतत सक्रिय ठेवणं. म्हणून झोपायच्या 2 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि मग स्वतःला निसर्गाच्या जवळ घेऊन जा. जर शक्य असेल तर काही वेळ चंद्रप्रकाशात उभं राहा आणि शांतपणे 3 वेळा म्हणा, ओम सा सोमाय नमः. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. स्वामी भक्तांनो, भगवान शिवांमध्ये लिहिलेलं मिटवण्याचं सामर्थ्य आहे. मनातील तणाव, भीती, नकारात्मकता हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि मग झोप गाढ लागते. शनीचा दुष्प्रभाव आणि अतिविचार. काही लोकांना अतिविचारामुळे झोप लागत नाही, मन सतत धावत राहतं. हे अनेक वेळा शनीच्या दुष्प्रभावामुळे होऊ शकतं. अशा वेळी एक साधा उपाय सांगितला जातो. संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान गाईचं तूप थोडं गरम करा आणि त्याचे 2 थेंब उजव्या नाकपुडीत, 2 थेंब डाव्या नाकपुडीत टाका. स्वामी भक्तांनो, हा उपाय सलग काही दिवस केल्यावर मन शांत व्हायला सुरुवात होते. कारण वास्तूचे उपाय म्हणजे नकारात्मकता कमी करणं आणि सकारात्मकता वाढवणं, या दोघांचं संतुलन. घरामध्ये भरभराटीसाठी 5 महत्वाच्या गोष्टी. स्वामी भक्तांनो, घरात भरभराट यावी, लक्ष्मीचा वास राहावा, यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. सगळ्यात पहिली गोष्ट, मुख्य दरवाजा. दरवाजा सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न असावा, कारण लक्ष्मीचा प्रवेश तिथूनच होतो. त्यानंतर तुळशीला पाणी द्या, सूर्याला अर्घ्य द्या, घरातील ब्रह्मस्थान मोकळं ठेवा, किचन स्वच्छ ठेवा, बेडरूम शांत ठेवा आणि सर्वात महत्वाचं, घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाका. कारण अडगळ फक्त घरात नसते, ती ऊर्जेमध्ये देखील निर्माण होते. स्वामी भक्तांनो, घरात पैसा येणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं काय असेल तर घरात शांतता असणं. कारण ज्या घरात सतत वाद होतात, जिथे नवरा बायको एकमेकांशी व्यवस्थित बोलत नाहीत, जिथे हसणं हरवलं आहे, त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. आजकाल अनेक घरांमध्ये अशी परिस्थिती दिसते. रोज एकाच घरात राहणारे लोक, पण मनाने खूप दूर गेलेले. एकमेकांशी संवाद नाही, मन मोकळ्या गप्पा नाहीत, एकत्र वेळ घालवणं नाही. आणि स्वामी भक्तांनो, हे फक्त नात्यांचं नुकसान करत नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जा देखील कमी करतं. पण घरातलं वातावरण चांगलं असेल तर माणसाचं मन कामात लागतं. कामात लक्ष लागलं तर यश मिळतं, यश मिळालं तर पैसा येतो आणि पैसा आला तर समाधान देखील येतं. पण जर घरात सतत तणाव असेल तर माणूस बाहेर कितीही यशस्वी दिसला तरी तो आतून थकलेलाच असतो. स्वामी भक्तांनो, नवरा बायकोतील अंतर आणि वास्तुदोष. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा लोक सांगतात, आम्ही रोज भेटतो पण मनाने जवळ राहिलो नाही. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कारण क्वालिटी टाइम हरवला की नात्यांमध्ये शांतता हरवते आणि ज्या घरामध्ये प्रेम कमी होतं तिथे नकारात्मकता वाढायला सुरुवात होते. म्हणून बेडरूम शांत ठेवा, तिथे भांडण करू नका, डार्क वातावरण टाळा, मोबाईलपेक्षा संवादाला वेळ द्या. घरातील प्रेम हेच सर्वात मोठं वास्तुशास्त्र आहे. लग्न जुळत नाही यामागे देखील वास्तुदोष. अनेक लोकांमध्ये हा प्रश्न असतो, लग्न जमत नाही, योग येतात पण गोष्टी पुढे जात नाहीत, सतत अडथळे येतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे देखील काही दोष कारणीभूत असू शकतात, विशेषतः वायव्य दिशेचा दोष. स्वामी भक्तांनो, वायव्य दिशा ही हालचालीची दिशा मानली जाते आणि जर तिथे जडत्व निर्माण झालं तर विवाहाच्या गोष्टींमध्ये विलंब होऊ शकतो. म्हणून अनेक वेळा मुलीची बेडरूम वायव्य दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण फक्त दिशा बदलून सगळं होत नाही, कारण लग्नासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. पहिली म्हणजे योग आणि दुसरी म्हणजे इच्छाशक्ती. जर मनातूनच इच्छा निर्माण झाली नाही तर योग येऊनही गोष्टी जुळत नाहीत. म्हणून घरातील वातावरण प्रसन्न ठेवा, मन सकारात्मक ठेवा, कारण चांगली ऊर्जा इच्छाशक्ती जागृत करते. छोट्या घरात वास्तुदोष टाळता येतो का? स्वामी भक्तांनो, आजकाल विशेषतः शहरांमध्ये छोटी घरं, फ्लॅट सिस्टीम, किचन आणि टॉयलेट एकमेकांच्या जवळ
हे खूप सामान्य झालं आहे. मग लोक विचारतात, अशा घरात वास्तुदोष टाळणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. कारण जिथे पर्याय नाही तिथे योग्य संतुलन निर्माण करणं महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, किचनचा ओटा थेट टॉयलेटला लागून ठेवू नका. स्वामी भक्तांनो, अनेक प्रश्नांचं उत्तर फक्त एका गोष्टीत दडलं आहे, स्वच्छता. घर छोटं असू द्या, पण ऊर्जा स्वच्छ असली पाहिजे. मिठाचे वास्तू उपाय. स्वामी भक्तांनो, मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची अद्भुत क्षमता आहे. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये मिठाला खूप महत्व दिलं जातं. सर्वात सोपा उपाय म्हणजे घर पुसण्याच्या पाण्यात थोडंसं मीठ टाका. असं केल्याने घरातील जड ऊर्जा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मिठाच्या छोट्या पुड्या करून घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवा. काही दिवसांनी त्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा. स्वामी भक्तांनो, हा उपाय अनेक लोक अनुभवाने करत आले आहेत. नजर आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय. जर सतत घरामध्ये बेचैन वाटत असेल किंवा नजर लागल्यासारखं जाणवत असेल तर एक साधा उपाय केला जातो. एका वाटीत मीठ, लवंग, काळी मिरी ठेवून ती पलंगाजवळ ठेवावी. विशेषतः शनिवारी ठेवून पुढच्या शनिवारपर्यंत ठेवतात. असं मानलं जातं की यामुळे नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. गौरीचा धूर. स्वामी भक्तांनो, गायची गौरी हा देखील एक पारंपरिक उपाय मानला जातो. गौरीवर गाईचं तूप, गाईचं दूध किंवा तीळ, गहू टाकून तिचा धूर फिरवला जातो आणि त्यानंतर उरलेली राख कपाळाला लावली जाते. असं मानलं जातं की यामुळे घरातील जडत्व कमी होतं. विशेषतः महिन्यातून एक शनिवार निवडून हा उपाय काही महिने केल्यावर घर हलकं, प्रसन्न आणि शांत वाटू लागतं. गंभीर आजार आणि वास्तुदोष. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा लोक विचारतात, वास्तुदोषामुळे आजार होऊ शकतात का? वास्तुशास्त्रानुसार घरातील काही मोठे दोष मानसिक आणि शारीरिक त्रास वाढवू शकतात. विशेषतः ईशान्य दिशेचा मोठा दोष आणि त्यातही ईशान्येला टॉयलेट असणं, घाण साचणं, बूट चपलांचा पसारा हे अत्यंत नकारात्मक मानलं जातं. कारण वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही अत्यंत पवित्र मानली जाते. बूट चपलांचा पसारा आणि राहू. स्वामी भक्तांनो, आजकाल घरांमध्ये दाराजवळ बूट चपलांचा पसारा असतो. कधी उलटे पडलेले, कधी घरभर फिरवलेले. पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. कारण ज्या वस्तू बाहेरच्या धुळीशी जोडलेल्या असतात त्या नकारात्मक ऊर्जा घरात आणू शकतात. म्हणून चप्पल, बूट व्यवस्थित ठेवा. घरभर घालून फिरू नका. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. पारंपरिक उपायच का प्रभावी? स्वामी भक्तांनो, आजकाल मार्केटमध्ये अनेक मॉडर्न वास्तू उपाय दिसतात, पण पारंपरिक शास्त्र हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. आपल्या ऋषी मुनींनी जे उपाय सांगितले ते अनुभवातून दिलेले आहेत. म्हणून साधेपणा, स्वच्छता, मंत्र, सकारात्मकता, निसर्गाशी जवळीक हेच सर्वात मोठे उपाय मानले जातात वास्तुशास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी. स्वामी भक्तांनो, आज वास्तुशास्त्रात करिअर करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. लोकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पण फक्त पुस्तक वाचून वास्तुतज्ञ होता येत नाही. त्यासाठी आवश्यक आहे सखोल अभ्यास, निरीक्षण, संयम आणि साधना. रोज काही मिनिटं जरी मनापासून साधना केली तरी विचार शुद्ध होतात आणि जेव्हा माणूस स्वतः सकारात्मक असतो तेव्हाच तो दुसऱ्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो. रोज सकाळी करावयाचा अत्यंत प्रभावी उपाय. स्वामी भक्तांनो, आता शेवटी एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय. सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहू नका. आरशात चेहरा पाहू नका. सर्वात आधी घराच्या मुख्य दरवाजाजवळ जा आणि दरवाजा शांतपणे उघडा. काही सेकंद फक्त शांत उभा राहा. कोणताही मंत्र नाही, कोणतीही घाई नाही. फक्त समृद्धीच्या स्वागतासाठी उभं राहा. स्वामी भक्तांनो, घराचा दरवाजा उघडतो तेव्हा फक्त हवा येत नाही, ऊर्जा सुद्धा घरात प्रवेश करते. आणि जे घर सकारात्मकतेचं स्वागत करतं तिथे हळूहळू शांतता येते, प्रेम वाढतं, पैसा टिकतो आणि समाधान देखील मिळतं. स्वामी भक्तांनो, आज आपण वास्तुदोष, पैसा टिकत नाही यामागची कारणं, झोप, नाती, भरभराट आणि अनेक साधे पण प्रभावी उपाय जाणून घेतले. यातील कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त भावला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.